मुस्लिम बहुसंख्य लोकसभा मतदारसंघात मुस्लिम उमेदवारांना उमेदवारी द्या. महाविकास आघाडीकडे मागणी. मुस्लिम समाज फक्त मतासाठी का? शकील बाबा पिरजादे यांचा सवाल. मुस्लिम समाजाला उमेदवारी मिळाली नाही तर महाविकास आघाडीला राज्यभरात फटका बसल्याशिवाय राहणार नाही असा इशारा. महाराष्ट्रातील येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने अद्याप एकाही लोकसभा मतदारसंघात मुस्लिम उमेदवाराचे नाव घोषित केले नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त करत हयात फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष शकील बाबा पिरजादे यांनी मुस्लिम बहुसंख्य 7 लोकसभा मतदारसंघात मुस्लिम उमेदवारांना उमेदवारी द्यावी अशी मागणी महाविकास आघाडीकडे केलेली आहे. आज मिरजेत आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सांगली, सोलापूर, मालेगाव, हातकणंगले, औरंगाबाद, भिवंडी, धुलिया इत्यादी मुस्लिम बहुसंख्य लोकसभा मतदारसंघात मुस्लिम समाजाला उमेदवारी मागितलेली आहे. सध्या भाजप पक्षाची भूमिकाही मुस्लिम विरोधी असून महाविकास आघाडीचा मुस्लिम प्रतिनिधी लोकसभेत पाठवण्यासाठी सर्व मुस्लिम समाज एकवटला असून उमेदवारी दिल्यास मुस्लिम उमेदवाराला विजयी केल्याशिवाय मुस्लिम समाज गप्प बसणार नाही. ओबीसी, बहुजन, सर्व समाज हा मुस्लिम समाजाच्या पाठीशी असून येत्या निवडणुकीमध्ये मुस्लिम उमेदवाराला उमेदवारी दिली नाही तर महाविकास आघाडीला याचा फटका बसल्याशिवाय राहणार नाही असा इशारासुद्धा शकील बाबा पिरजादे यांनी दिलेला आहे. मुस्लिम समाज फक्त महाविकास आघाडीचा मतदार म्हणूनच राहिला आहे का असा सवालही त्यांनी त्यावेळी केला. यावेळी युनुस साबुकस्वार, मोहम्मद सनदी, मेहबूब वाली, मनेर नजीर झारी, इरफान पिरजादे, शकील पिरजादे, आसिफ शेख, इक्बाल बागवान यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. जे आज प्रेस कॉन्फरन्स घेतली, जे लोकसभा मतदान चालू होणार आहे या माध्यमातून महाआघाडी यांनी मुस्लिम समाजाला डावलून आज काम चालू आहे. तर आमची मागणी आहे की मुस्लिम समाजाला जवळपास महाराष्ट्रामधली 6 ते 7 जागा महाआघाडीने सोडावी आणि ज्या बहुसंख्य मुस्लिम समाज आहे तिथं लोकसभेसाठी उमेदवारी तुमच्याकडे मुस्लिम समाजाने मागणी नाही केली असेल तर आजच्या या बीजेपीला विरोध करण्यासाठी मुस्लिम समाज हे मुस्लिम समाजाचे पाठीमागे बीजेपीला लागलेले आहेत आणि त्यांनी लोकांच्या मध्ये जे खंत तयार करत आहे की मुस्लिम समाजाला आम्ही जातीवरचे जे प्रकरण दाखवून जे लोकांना एकत्र करत आहेत तर ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी मुस्लिम समाजाला किती तर महाराष्ट्रामध्ये 48 पैकी 6 ते 7 जागा द्यावी अशी आमची मागणी आहे. आणि सांगली जिल्ह्यातनं मुस्लिम समाजाला चान्स द्यावा यासाठी मी स्वतः प्रेस घेऊन सांगतो की मी सांगली जिल्ह्यातून मी उमेदवारी म्हणून वंचित आघाडीकडे मागणी करणार, शिवसेनेकडे मागणी करणार, काँग्रेसकडे, राष्ट्रवादीकडे मागणी करून मुस्लिम समाजाला जागा इथं सांगली जिल्ह्यातनं द्यावं अशी मागणी आहे. आणि फक्त मुस्लिम समाज हा का मतदानासाठी ठेवलेले असं वाटतंय आम्हाला. ते गेल्या काल आम्ही प्रेस कॉन्फरन्स बघितली आघाडीची तर तिच्यात 42 सीटांची नावं आले, तिथं एक पण मुस्लिम समाजाचं नाव त्या उमेदवारीमध्ये नव्हता. म्हणून आज आम्हाला संपूर्ण मुस्लिम समाजाला बसून मिरजेचे आम्हाला मिटिंग घ्यायला लागली की आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुस्लिम समाजाचं तिकीट नाही मिळाला तर आम्ही संपूर्ण महाराष्ट्र फिरून ज्या राज्यात मुस्लिम समाजाचं तिकीट नाही मिळाला तर आम्ही तिथे जाऊन आम्हाला महाआघाडीसाठी मतदान करायचं की नाही करायचं हे आम्ही सगळे मुस्लिम समाज बसून ठरवणार आहे. बहिष्कार करणार. आम्हाला ज्या टायमाला तुम्ही डावलला गेला, विधानसभेला डावलताय, लोकसभेला डावलताय, महापालिकेमध्ये डावलताय, महापालिकेमध्ये अपक्ष निवडून नंतर तुम्ही पक्षात घेतात असं कुठेतरी प्रकार घडताय आमच्याकडे मुस्लिम समाजाला. तर मुस्लिम समाज फक्त मुस्लिम समाज हे सेक्युलर पार्ट्याला मतदान देण्यासाठी उरलेला आहे का महाराष्ट्रामध्ये? तर तुम्ही मुस्लिम समाजाला न्याय द्यावा, मुस्लिम समाजाला महापालिका, विधानसभा आणि लोकसभामध्ये स्थान द्यावा अशी आमची मुस्लिम समाजाची मागणी आहे. तुम्ही जर बहिष्कार टाकला तर तुम्ही मुस्लिम मतात मुस्लिम समाज ज्या टायमाला महाराष्ट्रामध्ये विरोध केला तर गेल्या टायमाला वंचितच्या माध्यमातून समजलं की वंचितने जे सीटं लावली ती त्या टायमाला कुठं काँग्रेसचे किती सीट आले, राष्ट्रवादीचे किती सीट आले ते गेल्या टायमाला निकाल दाखवले की त्या माध्यमातून ते गेल्या टायमाला बऱ्यापैकी एमआयएम आणि वंचित एकत्र होती. तर एमआयएम आणि वंचितच्या माध्यमातून कुठं गदा हे झालंय फटका बसलाय तर त्या इलाक्यात त्यांना काँग्रेस राष्ट्रवादीला माहित आहे. तरी पण त्यांनी ह्या टायमाला पण मुस्लिम समाजाला कुठे चान्स द्यायचा नसेल तर ते अजब नाही की त्यांनी विचार का करत नाही मुस्लिम समाजासाठी. का मुस्लिम समाज फक्त मतदानासाठीच उभा करणार का, वोटिंगसाठीच उभा करणार का त्यांना? हे असं काय तर तुम्ही त्यांना न्याय द्यायला पाहिजे मुस्लिम समाजाला अशी आमची मागणी आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मिरज.